नाशिक शहरात कमला नावाची एक स्त्री राहत होती. तिचे वय 45 वर्षे होते, पण ती 60 वर्षांची दिसत होती. तिचा चेहरा सुरकुतलेला होता, डोळे खोल गेले होते, केस पांढरे झाले होते. कमला एकटी राहत होती, एका छोट्या अंधाऱ्या खोलीत. तिला कोणीही भेटायला येत नसे. शेजारी तिच्याशी बोलत नसत. गावातील लोक तिला श्रापित कमला म्हणत. तिच्याजवळ जाऊ नका, लोक एकमेकांना इशारा करत. तिची दृष्टी लागली तर नुकसान होते. कमला दररोज सकाळी उठून भीक मागायला जायची. लोक तिला दूरवरून अन्न टाकून देत, जणू ती एखादी प्राणी असावी. "दूर रहा माझ्यापासून," शेतकरी ओरडत. "तुझ्यामुळे माझ्या शेतात पीक खराब होते." कमला काहीच बोलत नसे, फक्त मान खाली घालून पुढे चालत राहायची. पण कमला नेहमीच अशी नव्हती. 25 वर्षांपूर्वी कमला एक सुंदर, आनंदी तरुण बायको होती. तिचे लग्न रमेश नावाच्या एका चांगल्या माणसाशी झाले होते. त्यांना एक मुलगा होता, 8 वर्षांचा, प्रकाश. कमला आणि रमेश सुखी होते. त्यांचे घर लहानसे होते, पण प्रेमाने भरलेले होते. प्रकाश गोड मुलगा होता, शाळेत चांगला शिकत असे. "आई, मोठा झाल्यावर मी तुला मोठे घर घेऊन देईन," प्रकाश अभिमानाने म्हणायचा. कमला त्याला मिठी मारायची. "तू माझा राजा आहेस." रमेश मेहनती होता. तो एका शेतकऱ्याच्या शेतात काम करत असे. पगार कमी होता, पण घरचे पोट भरायचे. "कमला," रमेश म्हणायचा, "लवकरच आपण स्वतःचे छोटेसे शेत घेऊ, मग आपले दिवस फिरतील." होय, कमला स्वप्न पाहायची. आपले दिवस नक्कीच चांगले होतील. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. एक रात्र होती, अमावस्येची भयानक रात्र. वादळ होते, पाऊस झमाझम पडत होता. रमेश शेतातून काम करून परत येत होता. रस्ता अंधारात होता. तो चालत होता. अचानक एका सापाने त्याला चावले. विषारी साप. रमेश ओरडला आणि जमिनीवर पडला. काही तास झाले तरी रमेश घरी आला नाही, तेव्हा कमला घाबरली. "रमेश कुठे आहे?" ती शेताकडे धावली. तिथे तिने रमेशला जमिनीवर पडलेला पाहिले. मृत. "रमेश?" "नाही." कमला रडत त्याच्यावर पडली. पण रमेश गेला होता. सापाचे विष त्याच्या शरीरात पसरले होते. रमेशच्या मृत्यूनंतर कमलाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. ती विधवा झाली. समाजाने तिला दुर्लक्षित केले. पण तिच्याकडे प्रकाश होता. तिच्यासाठी तो जगण्याचे कारण होता. "आई, घाबरू नकोस," प्रकाश म्हणायचा. "मी मोठा झालो की तुझी काळजी घेईन." कमला त्याला छातीशी धरायची. "तूच माझे सर्वस्व आहेस." पण 2 महिन्यांनंतर प्रकाश आजारी पडला. त्याला प्रचंड ताप आला. कमलाने गावातील वैद्यांना दाखवले, पण काहीच फायदा झाला नाही. एका आठवड्यात प्रकाशने प्राण सोडले. कमलाच्या आयुष्यातील दोन्ही माणसं, म्हणजे नवरा आणि मुलगा, एकाच महिन्यात गेले. कमला वेडी झाली. ती रडत रडत दिवस काढू लागली. "देवा, तू माझे सर्व काही घेऊन गेलास." ती आकाशाकडे पाहून ओरडायची. "मी काय चूक केली?" शेजारी तिला सांत्वन करण्याचा प्रयत्न करत. "कमला, धीर धर, देवाची इच्छा." "देवाची इच्छा?" कमला रागाने ओरडली. "कसला देव? जो निर्दोष माणसांना मारतो तो कसला देव?" "असे बोलू नकोस." "मी बोलेन. मला देवाचा द्वेष आहे. मी देवाला शाप देते." शेजाऱ्यांना धक्का बसला. "कमला, हे काय बोलतेस?" पण कमला ऐकत नव्हती. ती देवाला शिव्या देत होती, शाप देत होती. "तू अन्यायी आहेस, तू क्रूर आहेस. मी तुला कधीच माफ करणार नाही." कमलाच्या या वागण्यामुळे गावकऱ्यांनी तिचा त्याग केला. "ही स्त्री श्रापित आहे," ते म्हणाले. "तिने देवाला शाप दिला आहे. आता ती स्वतः श्रापित झाली आहे. तिच्याजवळ जाऊ नका, तिच्यामुळे अनिष्ट होईल." कमला पूर्णपणे एकटी पडली. तिला कोणी काम देईना, तिला कोणी मदत कराईना. ती भीक मागू लागली, पण भीकही तिला नीट मिळत नसे. हळूहळू कमला एक श्रापित, घृणास्पद स्त्री म्हणून ओळखली जाऊ लागली. 25 वर्ष गेली, एकटेपणाची, द्वेषाची आणि दुःखाची. कमला दररोज सकाळी उठायची, रस्त्यावर भीक मागायला जायची. लोक तिला तिरस्काराने पाहायचे. "अरे, श्रापित कमला येतेय." मुलं तिला दगड मारायचे. "दूर जा इथून," दुकानदार तिला हकलायचे. कमला काहीच बोलत नसे. ती फक्त पुढे चालत राहायची. रात्री ती आपल्या अंधाऱ्या खोलीत बसायची, एकटी, भुकेली, दुःखी. "रमेश, प्रकाश," ती कुजबुजायची. "तुम्ही मला एकटं का सोडलायत?" तिचे हृदय क्रोधाने, द्वेषाने आणि वेदनेने भरले होते. देवाबद्दल, समाजाबद्दल, आयुष्याबद्दल. कोणी तिला अपमानित केले की कमला त्यांना शाप देत असे. "तुला ही अशीच गत व्हावी," ती ओरडायची.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही लोकांवर खरोखरच अनिष्ट घडू लागले. एका शेतकऱ्याने तिला लाथ मारली. 2 दिवसांनी त्याचे पीक खराब झाले. एका बाईने तिला शिव्या दिल्या. आठवड्याभरात ती आजारी पडली. लोकांचा विश्वास बसू लागला. कमला खरोखरच श्रापित आहे. तिच्या शापाची शक्ती आहे. आता लोक तिला अधिकच घाबरू लागले. पण खरी गोष्ट वेगळीच होती. कमला स्वतःलाच सर्वात जास्त शाप देत होती. मी अभागी आहे, ती रोज स्वतःला म्हणायची. माझ्यामुळे रमेश मेला, माझ्यामुळे प्रकाश मेला, मी श्रापित आहे. हे विचार तिच्या मनात खोलवर रुजले होते. आणि हेच विचार तिचे आयुष्य घडवत होते. ती रागाने, द्वेषाने आणि दुःखाने जगत होती. म्हणून तिचे आयुष्यही तसेच होते. राग, द्वेष आणि दुःखाने भरलेले. एके दिवशी कमला नेहमीप्रमाणे भीक मागत होती. ती एका मंदिराच्या पायऱ्यांवर बसली. तेवढ्यात एक फकीर तिथून जात होता. साधे कपडे, फाटकी पोटली, पण चेहऱ्यावर दिव्य शांती. फकीराने कमलाकडे पाहिले. तो थांबला. बाई, तुला काय हवे आहे? कमलाने त्याच्याकडे पाहिले. मला अन्न हवे आहे. फकीराने आपल्या पोटलीतून भाकरीचा एक तुकडा काढला आणि तिला दिला. कमला आश्चर्यचकित झाली. 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच कोणीतरी तिला प्रेमाने काहीतरी देत होते. तुझे नाव काय? फकीराने विचारले. कमला. आणि तू इतकी दुःखी का आहेस? कमलाने त्याला सगळी गोष्ट सांगितली. रमेश, प्रकाश, शाप, समाजाचा त्याग. फकीर शांतपणे ऐकत होता. कमला, तू स्वतःलाच शाप देत आहेस. मी श्रापित आहे, कमला म्हणाली. नाही, तू स्वतःला श्रापित करत आहेस. तुझा राग, तुझा द्वेष हेच तुला नष्ट करत आहेत. पण मी काय करू? माझे सर्व काही गेले आहे. फकीर गंभीरपणे म्हणाला. तू क्षमा कर. क्षमा? कमला कडवटपणे हसली. मी कोणाला क्षमा करू? देवाला, समाजाला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःला. नाही, मी कधीच क्षमा करणार नाही. फकीर उठला. निघण्यापूर्वी म्हणाला. कमला, जोपर्यंत तू क्षमा करणार नाहीस, तोपर्यंत तू श्रापितच राहशील. तू अक्कलकोटला जा. स्वामी समर्थांना भेट, ते तुला मार्ग दाखवतील. स्वामी समर्थ. होय, ते तुझी वाट पाहत आहेत. फकीर निघून गेला. कमला विचारात पडली. निर्णय. त्या रात्री कमला सतत विचार करत होती. अक्कलकोट, स्वामी समर्थ. त्यांनी त्यांच्याबद्दल ऐकले होते, पण कधी भेटण्याचा विचार केला नव्हता. देवावर माझा विश्वास नाही, ती म्हणाली. मग स्वामींवर कसा विश्वास ठेवू? पण फकीराचे शब्द तिच्या मनात घुमत होते. क्षमा कर, क्षमा कर. मी क्षमा करू शकत नाही, ती रडत म्हणाली. माझे दुःख खूप मोठे आहे. तरीही तिच्या हृदयात एक लहानशी आशा जागी झाली. एक क्षीणसा प्रकाश. कदाचित, फक्त एकदाच भेटावे. दुसऱ्या दिवशी कमलाने निर्णय घेतला. मी अक्कलकोटला जाते. कमला पायी निघाली. तिच्याकडे बसचे पैसे नव्हते. प्रवास खूप कठीण होता. ती वृद्ध होती, अशक्त होती, पण ती चालत राहिली. रस्त्यात लोक तिला विचित्र नजरेने पाहत. ही बाई कुठे जाते आहे? माहीत नाही, पण वेडी वाटते. कमला लक्ष देत नव्हती. ती फक्त पुढे चालत राहायची. 3 दिवसांचा प्रवास होता. ती भुकेली होती, थकलेली होती, पण थांबली नाही. मला पोहोचायचे आहे, ती स्वतःला म्हणत होती. फक्त एकदाच भेटायचे आहे. 4थ्या दिवशी ती अक्कलकोटला पोहोचली. कमला स्वामी समर्थांच्या मठासमोर उभी राहिली. ती घाबरली होती. मी आत जाऊ का? तिने स्वतःला विचारले. मी श्रापित आहे. स्वामी माझ्याशी बोलतील का? ती दारात तासभर उभी राहिली. शेवटी एका सेवकाने तिला पाहिले. बाई, तुला काय हवे आहे? मला स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे. आत ये. कमला आत गेली. मठ साधा होता, पण तिथे एक दिव्य वातावरण होते. स्वामी समर्थ आपल्या आसनावर बसले होते. त्यांच्या भोवती अनेक भक्त होते. कमला मागे उभी राहिली. पुढे जायची तिला हिंमत होत नव्हती. पण अचानक स्वामींनी मागे वळून पाहिले. त्यांनी कमलाकडे पाहिले. तू पुढे ये, स्वामी म्हणाले. कमला धडधडत्या मनाने पुढे गेली. कमला स्वामींच्या समोर उभी राहिली. तिचे डोके खाली झुकलेले होते. तुझे नाव काय? स्वामींनी विचारले. कमला. तू कुठून आलीस? नाशिकहून. चालत? होय. स्वामींनी तिच्याकडे करुणेने पाहिले. का आलीस? कमलाचे डोळे भरून आले. मला माहीत नाही. एका फकीराने सांगितले. आणि तू आलीस? चांगले. कमला आश्चर्यचकित झाली. स्वामी तिच्याशी इतक्या प्रेमाने बोलत होते. स्वामी, मी श्रापित आहे, हिम्मत करून कमला म्हणाली. कोणी म्हणाले? सगळे, आणि मी सुद्धा. आणि तू विश्वास ठेवला? कमला गप्प राहिली. स्वामी पुढे म्हणाले.
कमला, तू श्रापित नाहीस, तू फक्त दुःखी आहेस आणि त्या दुःखाने तू स्वतःला बंदिस्त केले आहेस. पण स्वामी, माझा नवरा, माझा मुलगा, ते गेले, पण तू जिवंत आहेस. तू अजूनही जगू शकतेस. कसे? माझ्याकडे काहीच नाही. तुझ्याकडे आयुष्य आहे, तुझ्याकडे हृदय आहे, तुझ्याकडे क्षमा करण्याची शक्ती आहे. क्षमा? कमलाने कुजबुजले. कमला, स्वामी गंभीरपणे म्हणाले, तुझे दुःख मोठे आहे, पण तू त्या दुःखाला आणखी मोठे करत आहेस राग आणि द्वेषाने. पण स्वामी, ऐक, देवाने तुझा नवरा आणि मुलगा घेतले, हे खरे आहे, पण देवाने तुला मारले नाही. त्याने तुला जगण्याची संधी दिली. का? माहीत नाही. कारण तुझे काम अजून बाकी आहे. तुला अजून काहीतरी करायचे आहे. मी काय करायचे? क्षमा करायची, स्वतःला मुक्त करायचे आणि इतरांना मदत करायची. कमलाला समजले नाही. स्वामी पुढे म्हणाले, तुला एक कार्य देतो. तू 40 दिवस येथे राहशील. या 40 दिवसांत तू रोज एक गोष्ट करशील. क्षमा. कशी? रोज सकाळी उठून तू म्हणशील, मी देवाला क्षमा करते, मी समाजाला क्षमा करते आणि मी स्वतःला क्षमा करते. आणि मग तू मठातील कामात मदत करशील, इतर दुःखी लोकांची सेवा करशील. पण स्वामी, मी क्षमा करू शकत नाही, कमला रडत म्हणाली. माझे दुःख खूप मोठे आहे. स्वामींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. कमला, क्षमा करणे म्हणजे विसरणे नव्हे. क्षमा करणे म्हणजे स्वतःला मुक्त करणे. जोपर्यंत तू राग ठेवशील तोपर्यंत तू बंदिवान आहेस. क्षमा केलीस की तू मुक्त होशील. कमलाने विचार केला. मी प्रयत्न करेन स्वामी. चांगले, आज रात्रीपासून सुरुवात कर. पहिल्या दिवशी सकाळी कमला उठली. तिने डोळे मिटले आणि बोलण्याचा प्रयत्न केला. मी देवाला. तिचा आवाज बुडाला. ती रडू लागली. मी देवाला क्षमा करू शकत नाही, ती म्हणाली. त्याने माझे सर्व काही घेतले. पण तिला स्वामींचे शब्द आठवले. तिने पुन्हा प्रयत्न केला. मी देवाला क्षमा करते. शब्द कठीण होते, जणू काटे निघत होते तोंडातून. मी समाजाला क्षमा करते, मी स्वतःला क्षमा करते. तिने हे शब्द म्हटले, पण तिच्या हृदयात विश्वास नव्हता. दिवसभर ती मठात काम करत राहिली, भांडी घासली, मजला पुसला, पण तिचे मन अस्वस्थ होते. हे काम होत नाही, ती स्वतःशी म्हणाली. मी खोटे बोलतेय. 5 दिवस गेले. कमला रोज ते शब्द म्हणत होती, पण तिच्या मनात काहीच बदल होत नव्हता. पण 5व्या दिवशी काहीतरी घडले. मठात एक विधवा बाई आली, सुमन. तिचाही नवरा नुकताच वारला होता. ती खूप रडत होती. कमलाने तिला पाहिले. तिला स्वतःची आठवण झाली. 25 वर्षांपूर्वीची. ती मीच आहे, कमलाने विचार केला. ती सुमनकडे गेली. बाई, रडू नकोस. सुमन तिच्याकडे पाहिले. तुम्ही कोण? मी कमला. माझाही नवरा 25 वर्षांपूर्वी गेला. खरेच? मग तुम्हाला माझे दुःख समजते? होय, खूप समजते. कमलाने सुमनचे सांत्वन केले. तिच्याशी बोलली, तिला धैर्य दिले. तू एकटी नाहीस, मी आहे, स्वामी आहेत. सुमन थोडी शांत झाली. त्या रात्री कमलाला काहीतरी वेगळे जाणवले. तिने दुसऱ्याला मदत केली होती. 25 वर्षांनंतर पहिल्यांदा. तिच्या हृदयात एक लहानशी उबदारपणा जाणवला. 3ऱ्या दिवशी स्वामींनी कमलाला बोलावले. कमला, तुला तुझ्या नवऱ्याची आठवण येते का? कमला गप्प राहिली. मग तिने हो म्हटले. त्याच्याबद्दल बोल. कमलाने रमेशबद्दल सांगायला सुरुवात केली. तो चांगला होता, मेहनती होता. तो मला खूप प्रेम करायचा. तिचे डोळे भरून आले. आणि प्रकाश? माझा मुलगा. तो गोड होता, हुशार होता. तो मला राजा म्हणायचा. कमला रडू लागली. पण यावेळी वेगळ्या प्रकारचे अश्रू होते. हे द्वेषाचे अश्रू नव्हते. हे आठवणीचे अश्रू होते. कमला, तू त्यांच्यावर प्रेम करतेस ना? होय. मग त्यांना शांती मिळावी अशी प्रार्थना कर. त्यांच्या आत्म्यांसाठी प्रार्थना कर. कमलाने हात जोडले. पहिल्यांदा 25 वर्षांनंतर पहिल्यांदा तिने प्रार्थना केली. रमेश, प्रकाश, तुम्हाला शांती लाभो. तुम्ही जिथे आहात तिथे सुखी असा. तिला एक विचित्र शांती जाणवली. 20 दिवस गेले. कमला बदलू लागली होती. आता ती रोज सकाळी उठून म्हणायची, मी देवाला क्षमा करते, मी समाजाला क्षमा करते आणि मी स्वतःला क्षमा करते. आणि हळूहळू या शब्दांमध्ये अर्थ येऊ लागला. एके दिवशी तिने स्वतःशी म्हटले, देवाने माझा नवरा आणि मुलगा घेतले, पण देवानेच त्यांना मला दिलेही होते. मला 8 वर्ष प्रकाश सोबत मिळाली. किती सुंदर वर्ष होती ती. हा विचार नवीन होता.
आणि समाजाने मला दुर्लक्षित केले. पण मीही समाजाला शिव्या दिल्या, शाप दिले. मीही चूक केली. पहिल्यांदा तिला स्वतःची चूक दिसली. आणि मी स्वतःला श्रापित म्हणत राहिले. मीच माझी सर्वात मोठी शत्रू होते. तिच्या मनात एक मोठा बदल होत होता. 30 दिवस झाले. एके दिवशी कमला आरशासमोर उभी राहिली. तिने स्वतःकडे पाहिले. काहीतरी बदलले होते. तिचा चेहरा उजळला होता. सुरकुटलेपणा कमी झाला होता. डोळ्यात एक प्रकाश होता. हे काय? ती आश्चर्याने म्हणाली. तिला समजले. क्षमा करणे, प्रेम करणे, सेवा करणे यामुळे ती बदलत होती. तिने पुन्हा आरशात बघितले. हसली. 25 वर्षांनंतर पहिले खरे हसू. 35 दिवस झाले. कमला आता पूर्णपणे बदललेली होती. स्वामींनी तिला बोलावले. कमला, तुला आता देवाला क्षमा करू शकतेस का, खऱ्या अर्थाने? कमलाने डोळे मिटले. खोल श्वास घेतला. होय स्वामी, मी देवाला क्षमा करते. कारण मला समजले, देवाने माझे काहीच घेतले नाही. त्याने फक्त परत घेतले जे त्याचे होते. आणि त्यापूर्वी त्याने मला सुंदर क्षण दिले. स्वामी हसले. आणि समाजाला? होय, मी समाजाला क्षमा करते. लोकांनी मला दुखवले, पण त्यांनाही भीती होती. त्यांना समजत नव्हते. मी त्यांना क्षमा करते. आणि स्वतःला? कमला रडू लागली. पण आनंदाचे अश्रू. होय स्वामी, मी स्वतःला क्षमा करते. मी स्वतःला 25 वर्ष शिक्षा दिली. आता पुरे. मी स्वतःला प्रेम करते. स्वामी समर्थांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. कमला, तू मुक्त झालीस. 40वा दिवस आला. कमला आता पूर्णपणे बदललेली होती. तिचा चेहरा तेजस्वी होता. डोळी शांत होते. हृदय प्रेमाने भरलेले होते. स्वामींनी तिला आशीर्वाद दिला. आता तू घरी जा. तुझे काम सुरू होणार आहे. काम? कोणते काम? स्वामी, तू इतर दुःखी लोकांना मदत करशील. त्यांना क्षमेचा मार्ग दाखवशील. मी? पण मी फक्त एक गरीब विधवा. तू एक मुक्त आत्मा आहेस. तू अनुभवातून शिकलीस. आता तू शिकवू शकतेस. कमला समजली. नाशिकला परतणे. कमला नाशिकला परतली. पण यावेळी ती वेगळी होती. गावकऱ्यांनी तिला पाहिले आणि आश्चर्यचकित झाले. ही कमला आहे का? ते कुजबुजले. तिचा चेहरा किती बदलला आहे. ती श्रापित होती, पण आता तर? कमला त्यांच्याकडे हसत गेली. नमस्कार. लोकांना विश्वासच बसेना. श्रापित कमला हसत होती. त्यांना अभिवादन करत होती. एका शेतकऱ्याने, ज्याने तिला कधी लाथ मारली होती, तिला विचारले, कमला, तू बदलली कशी? मी क्षमा केली. कमला साधेपणाने म्हणाली. क्षमा? होय, मी सगळ्यांना क्षमा केली. देवाला, तुम्हाला, स्वतःला. शेतकऱ्याचे डोळे भरून आले. मला माफ कर कमला. मी तुझ्यावर खूप अन्याय केला. मी तुला आधीच माफ केले आहे. कमला हसली. कमलाने एक छोटेसे अनाथाश्रम सुरू केले. तिथे तिने विधवा स्त्रियांना आणि अनाथ मुलांना आश्रय दिला. मी ज्या दुःखातून गेले, तुम्हीही त्यातून जात आहात. पण क्षमा करा. स्वतःला मुक्त करा. तिने अनेकांना क्षमेचा मार्ग दाखवला. एके दिवशी सुमन, ती विधवा, जिला ती मठात भेटली होती, तिच्याकडे आली. कमलाताई, मला तुमच्यासारखे व्हायचे. मला शिकवा. कमला तिला मिठी मारली. बेटा, क्षमा कर. फक्त क्षमा कर. बाकी सर्व काही आपोआप होईल. 5 वर्ष गेली. कमलाचे अनाथाश्रम आता मोठे झाले होते. तिथे 50 लोक राहत होते. कमला आता 50 वर्षांची होती, पण ती 40 वर्षांची दिसत होती. तिचा चेहरा तेजाने चमकत होता. ताई, तुमचे रहस्य काय? एखादी विचारायची. प्रेम, कमला म्हणायची. आणि क्षमा. एके दिवशी रात्री कमलाला स्वप्न पडले. रमेश आणि प्रकाश तिच्या समोर उभे होते. ते हसत होते. कमला, तू आमचे नाव उजळलेस. आई, तू किती सुंदर झालीस. मला तुमची आठवण येते, म्हणाली. आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत, नेहमीच, रमेश म्हणाला. कमला जागी झाली. ती हसत होती. अश्रू वाहत होते, पण आनंदाचे. 10 वर्षांनी कमला पुन्हा अक्कलकोटला गेली. स्वामींना भेटायला. स्वामी तिला पाहताच हसले. कमला, तू खूप बदललीस. स्वामी, हे सर्व तुमच्यामुळे. नाही, हे तुझ्या धैर्यामुळे. तू क्षमा करण्याचे धाडस केलेस. स्वामी, मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचार. तो फकीर, जो मला सांगणार होता तुमच्याकडे यायला, तो तुम्हीच होतात ना? स्वामी फक्त हसले. काहीच बोलले नाहीत. कमलाला उत्तर मिळाले.